नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 आणि 2 पूर्णपणे अभ्यासलेला आहे. त्या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 3 इन डिटेल, ज्याच्यामध्ये आपण थेअरी, ऍडजस्टमेंट, जर्नल एंट्रीज सगळं अभ्यासलेलं आहे. आणि आज अभ्यासणार आहोत या टॉपिकचा सॉल्व प्रॉब्लेम नंबर 8. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजेल. आणि आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करू. आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो. आपण फर्स्ट काय करायचं, एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. चला तर मग बघा, आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. बघा, द बॅलन्स शीट ऑफ आदिल अँड समीर. दोघ जण पार्टनर आहे. पहिल्या पार्टनरचं नाव आहे आदिल, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे समीर. हू शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. आणि बघा, बॅलन्स शीटला त्यांनी कॅपिटल दिले आदिल आणि समीरचं. आपण हे काय करणार, आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आहे, हा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. काय करायचं ते बघूया. जनरल रिझर्व हे कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. असेटला लँड अँड बिल्डिंग असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, डेटर्स असेट, गुडविलचा बॅलन्स दिलाय, गुडविल अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलाय, आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हा लॉस डिस्ट्रीब्यूट करणार सगळ्या पार्टनरमध्ये. आणि ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हा सुद्धा आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहे त्यांच्या रेशोमध्ये. कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला दिलाय. हे जे दोन दिलेले आहेत, प्री अँड एलचा बॅलन्स दिलाय आणि ऍडव्हर्टाइज सस्पेन्स अकाउंट दिलेले, हे नवीन आहे, हा लॉस आहे. लॉस पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला डिस्ट्रीब्यूट करतो, म्हणून हा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचा, लक्षात घ्या. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय बघा त्यांनी. ऑन 1 एप्रिल 2018 राजू वॉज ऍडमिटेड इन टू द पार्टनरशिप फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. तर याच्यामध्ये फर्स्ट, राजू पेज ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. बघा, राजूने 30,000 कॅपिटल म्हणून आणलेले आहेत. आपण याची एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल. नेक्स्ट, राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल. राजूने काय केलेले, 15,000 गुडविल म्हणून पेड केलेले. आणि हाफ अमाऊंट ऑफ द सम इज टू बी विड्रॉन बाय आदिल अँड समीर. आणि अर्धी अमाऊंट आदिल अँड समीरने विड्रॉ केली. आता याच्यात 3 जनरल एंट्रीज होणार आहेत. पहिली म्हणजे गुडविल आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, ही पहिली एंट्री. त्याच्यानंतर आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आपण, तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. आणि विड्रॉ करणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अशा 3 एंट्रीज होणार आहेत. कशा होणार ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर आरडीडी क्रिएटेड 10%. डेटर्सला स्टार मार्क करावं लागेल, कारण की तो आरडीडी डेटर्स मधून आपण लेस करणार आहोत, डेटर्स मधून, आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. Then next, the value of land and building is to be appreciated by 30,000. लँड अँड बिल्डिंग 30,000 ने वाढली. लँड अँड बिल्डिंग मध्ये हे 30,000 काय करणार, आपण ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. लँड अँड बिल्डिंगला आपल्याला स्टार मार्क करावा लागेल. त्याच्यानंतर पुढे सांगितले, इन्व्हेस्टमेंट रिड्यूस बाय ₹22,500. हे लेस करायची इन्व्हेस्टमेंट मधून. आणि लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला कसा लिहायचा ते सांगतो. 22,500 लॉस आहे, पण याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. लक्षात घ्या की लॉस भरून काढण्यासाठी आपण एक रिझर्व तयार केलता. आता इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती होती, तर ती अमाऊंट होती 1,08,000. त्यात 22,500 लॉस झाला आपल्याला, म्हणजे त्यातला 22,500 मधला 15,000 भरून निघेल, म्हणजे फक्त 7,500 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागेल. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड 62,250. आता सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू बघा किती होती, 63,000. आणि ती 250 झाली, म्हणजे थोडक्यात ₹750 त्यातनं वजा करावे लागतील. आणि लॅबिलिटी कमी होणे, प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावा लागेल, म्हणून सन्ड्री क्रेडिटर्सला एक स्टार मार्क करावं लागेल. आणि लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी असं सांगितलंय की आदिल, कॅपिटल ऑफ आदिल अँड समीर इज टू बी ऍडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ॲज अ बेस
ऍडजस्टमेंट फॉर कॅपिटल इज टू बी मेड थ्रू आउट कॅश. कॅशमध्ये ऍडजस्टमेंट करायच्यात. कसं करायचं ते समजून घेऊ. फर्स्टली आपल्याला याच्यामध्ये सुरू करताना एक वर्किंग नोट करावी लागणार आहे रेशो कॅल्क्युलेशनचे. म्हणून आपण रेशो कॅल्क्युलेट करू. वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट आपण ओल्ड रेशो लिहून घेऊ. या ठिकाणी ओल्ड रेशो प्रॉब्लेम मध्ये बघा किती आहे 2:1 आहे. तो 2:1 या ठिकाणी लिहून घेऊ 2:1. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक गोष्ट लिहून घ्यायची. नवीन पार्टनरला किती शेअर साठी ऍड केले. राजू शेअर 1/4 आहे. मग या ठिकाणी मी लिहितो राजू हा नवीन पार्टनर आहे. राजूचा जो शेअर आहे तो आहे 1/4 म्हणजे 4 पैकी 1 रुपया त्याला भेटणार आहे. 1/4 शेअर आहे. एवढं लिहून घेतलं. आणि आपल्याला आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्टली आपल्याला काढावं लागेल बॅलन्स रेशो. म्हणून लिहायचं बॅलन्स रेशो इज इक्वल टू. आणि बॅलन्स रेशोचा फॉर्म्युला 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. मग या ठिकाणी लक्ष द्या बॅलन्स रेशो किती येईल. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर आहे 1/4. तर बॅलन्स रेशो येणार आहे 3/4. 3/4 हा बॅलन्स रेशो असतो. मग आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. नंबर बी ला न्यू रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घ्यायचा न्यू रेशोचा ओल्ड रेशो इनटू बॅलन्स रेशो. त्याला बॅलन्स रेशो म्हणतात किंवा बॅलन्स ऑफ 1 देखील म्हणतात. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या. आता बघा आपल्याला पहिला पार्टनर असणार आहे रेशो कॅल्क्युलेशन करत असताना आदिल. आदिलचा ओल्ड रेशो आहे बघा 2:1 होता. म्हणजे तो अपूर्णांकात लिहिला तर 2/3 इंटू बॅलन्स रेशो आहे 3/4. तर त्याचा रेशो असणार आहे बघा तिरकस गुणाकार किंवा समोरासमोर गुणाकार केला 2 × 3 6 आणि इथं 2 × 4 4×3 12 येईल. त्याच्यानंतर समीरचा रेशो 1/4 ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो 3/4 इज इक्वल टू 3/12. आणि लास्ट आहे आदिल. आदिल आपण नवीन पार्टनर घेतलाय त्याचा रेशो आहे 1/4 आहे. 1/4 ला आपल्याला 12 करावं लागेल. इथं रेशो यांचा 12 आहे म्हणून याला कितीने इंटू मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. अंशाला तुझा 3 ने तर तो किती येणार आहे 3/12 येणार आहे. म्हणजेच त्यांचा न्यू रेशो जो असणार आहे न्यू रेशो इज इक्वल टू 6:3:3. याला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. 3 × 1 3 × 1 आणि 3 2 6 म्हणजेच 2:1 हा आपला काय झालेला आहे न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 2:1 अशा पद्धतीने. आता हा जो रेशो आपण कॅल्क्युलेट केला हा आपल्याला कशासाठी युजफुल आहे तर आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करण्यासाठी युजफुल आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ऍडजस्टेड कॅपिटलची वर्किंग करू त्यावेळेस याचा युजफुल होणार आहे. तर आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया आदिल आणि समीरचा. आपण आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बॅलन्स. आणि त्या ठिकाणी आदिलचं कॅपिटल लिहिणार आपण 90,000 आणि समीरचं लिहिणार 48,600. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह आपण हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करूया. बॅलन्स शीटला येऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह. 3-4 ओळी जागा सोडायची आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹15,000 15,000. आणि याच्यामध्ये वर्किंग असल्यामुळे आपण एक ओळ जागा सोडू या ठिकाणी. नेक्स्ट जनरल रिझर्व्ह आहे हा आपण आपल्या कॅपिटलला आपण ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार बाय जनरल रिझर्व्ह आणि तो 8,000 आणि 4,000 अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणार. सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिणार सन्ड्री क्रेडिटर्स. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण लिहून घेऊया ₹63,000 63,000. दॅन नेक्स्ट बिल्स पेएबल हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहायचं आपण बिल्स पेएबल. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹60,000 आउटर कॉलमला 60,000. इकडे बघा ऍसेटला लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहूया आपण लँड अँड बिल्डिंग. त्याची अमाऊंट लिहू ₹75,000 इनर कॉलमला 75,000 इनर कॉलम. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 1,08,000 बॅलन्स शीटच्या ऍसेटलाच लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट 1,08,000 लिहिलं. त्याच्यानंतर डेटर्स ही सुद्धा आपली ऍसेट आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटलाच लिहिणार आपण डेटर्स. याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. डेटर्सची अमाऊंट लिहिणार आहे 39,000. एक ओळ जागा सोडू डेटर्स लिहिल्यानंतर. त्याच्यानंतर गुडविल आपण अकाउंट तयार केलेले त्याच्या डेबिटला लिहूया टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे गुडविल जे आहे ते आपल्याला ओल्ड गुडविल आहे ते रिटर्न ऑफ करावं लागणार आहे. त्याची अमाऊंट लिहिणार आपण 12,000 ₹12,000.
त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलाय 12,000. हा आता लॉस आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू P&L अकाउंट. आणि 12,000 आपण 8,000 आणि 4,000 या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये, 2:1 या रेशो. ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स सेम, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स आणि सेम 8,000 आणि 4,000 अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट कर. नेक्स्ट कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि त्याची अमाऊंट बघा कॅशची 30,600, ती 30,600 रुपये या ठिकाणी लिहून घेऊ. अशा पद्धतीने आपण काय केलं, सगळ्या बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं. ऍडजस्टमेंट मध्ये राजूने काय केलेलं की 30,000 रुपये त्याची कॅश म्हणून आणले, कॅश आणली कॅपिटल म्हणून. तर आपण हे आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू राजू कॅपिटल आणि त्याची अमाऊंट लिहिणारे ₹30,000, 30,000. आणि राजू कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि राजूच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹30,000. ही झाली फर्स्ट ऍडजस्टमेंट. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये 15,000 गुडविल आणलेले, पण आता ओल्ड गुडविल दिलेले. तुम्हाला लास्ट प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की बघा गुडविल किती आहे, ओल्ड गुडविल 12,000. हे आपण काय करायचं, रिटर्न ऑफ करायचं. म्हणजे एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपल्याला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे टू गुडविल. त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये रिटर्न ऑफ करायचे 12,000 टू गुडविल अकाउंट. आणि ओल्ड रेशो मध्ये रिटर्न ऑफ केलं तर किती येतील ते 8,000 आणि 4,000 येणार आहे. तिथं गुडविल म्हणलंय, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनरची नावं लिहिणार आपण, बाय आदिल कॅपिटल अमाऊंट लिहिणार 8,000 अँड बाय समीर कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹4,000. आणि आता त्यांनी जे गुडविल आणलेले बघा 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये 15,000 रुपये याच्या ट्रीटमेंट करायच्या. गुडविल 15,000 रुपये घेऊन आले, कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, म्हणजेच कॅशच्या डेबिटला आपल्याला लिहावं लागेल टू गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 15,000 रुपये आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 15,000 रुपये 15,000. नेक्स्ट हे आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं पार्टनर मध्ये. मग आपण काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं टू आदिल कॅपिटल अकाउंट अँड टू समीर कॅपिटल अकाउंट. आणि बघा कसं डिस्ट्रीब्यूट होणार आहे, 12,000 डिस्ट्रीब्यूट कसं होणार आहे, 2:1 रेशो मध्ये एकाला येईल 10,000 आणि एकाला येईल 5,000. हे इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट आणि अमाऊंट लिहू आपण, एकाची 10,000 आणि एकाची 5,000. इथं डॅश. ही 2 नंबर झालं. 3 नंबर मध्ये आरडीडी इज क्रिएटेड ॲट 10%. आरडीडी किती क्रिएट केला आपण, 10%. हा डेटर्स मधून लेस करायचा. डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी ॲट 10% आणि त्याची अमाऊंट लिहिणार 3,900 रुपये आणि आउटरला राहतील 35,100 रुपये. 3,900 वजा झाले ते रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करून घेणार, कारण की लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा टू आरडीडी 3,900 3,900 झालं. नंबर 4 मध्ये द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 30,000 ने अप्रिशिएट झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं जिथं लँड अँड बिल्डिंग लिहिले त्या ठिकाणी ऍड ऍप्रिसिएशन 30,000 रुपये त्याच्यात काय करायचे, ऍड करायचे. आउटरला 1,05,000 येणार आहेत आणि 30,000 रुपयाचा दुसरा इफेक्ट आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा बाय लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार आहोत आपण 30,000 झालं. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट रिड्यूस 22,500 ने रिड्यूस झाली. मग आता आपण इन्व्हेस्टमेंट मधनं काय करणार आहोत, 22,500 वजा करणार आहोत. आपली इन्व्हेस्टमेंट जिथं लिहिली त्या ठिकाणी लिहायचं लेस रिड्यूस 22,500 रुपये आणि आउटरला इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंट येणार आहे 85,500. आता बघा ऍक्च्युअल लॉस आपला काय आहे, 22,500चा लॉस आहे, लक्षात घ्या. पण आपण याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व बनवला होता 15,000 रुपयाचा. म्हणजे 22,500 मधले 15,000 या रिझर्व मधनं जर आपण लॉस रिकवर्ड केला तर ऍक्च्युअल रास 7,500 राहणार आहे. मग इथं 15,000 आहेत, 15,000च रिझर्व आहे, आपण त्या ठिकाणी काय करणार, तेवढाच रिकवर्ड करणार. म्हणून लिहिताना लॅबिलिटीला लिहायचं लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट, लेस लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट. लक्ष द्या ऍक्च्युअल लॉस 22,500 आहे पण आपल्याकडे रिझर्व किती 15,000.
त्याच्यामुळे आपण इथं लॉस किती रिकवर करणार, फक्त 15,000च. हा रिझर्व काय राहणार नाही, नील होईल. 22,500 मधले 15,000 रिकवर्ड केले, 7,500 लॉस आहे. तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा, टू लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि इथं खाली कंसातल्या 22,500 मधनं आपण 15,000 रिकवर्ड केले, राहिले फक्त 7,500 रुपये. झालं. नेक्स्ट, सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट 62,250. आता सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटीला लिहिलेत, त्या ठिकाणी जाऊन लिहूया 62,250 रुपये. ते कमी झालेले 750, त्याला म्हणायचे रिटेन ऑफ, लेस रिटर्न ऑफ. अमाऊंट लिहिणार 750, आउटरला 62,250, 750 लॅबिलिटी कमी होणे, प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स, अमाऊंट लिहिणार 750 रुपये. झाली 6 नंबर ऍडजस्टमेंट कंप्लीट. 7 मध्ये आपल्याला काय करायचंय, वर्किंग नोट करायचे आहे. आता हे काय सांगितले ते समजून घ्या. अगोदर मी थोडंसं या ठिकाणी स्क्रोल करून वर घेतो, तुम्हाला लक्षात येईल. आणि याला झूम करतो थोडंसं, बघा लक्ष द्या. काय सांगितलंय की कॅपिटल ऑफ आदिल अँड समीर इज टू बी ऍडजस्टेड. म्हणजे आदिल आणि समीर हे जुने पार्टनर, त्यांचं नवीन फर्म मध्ये कॅपिटल काय होणार आहे, ऍडजस्ट. म्हणजे नवीन फर्म मध्ये जेवढं असेल त्या प्रमाणात त्यांना आणावं लागेल. म्हणजे ऍडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ऍज अ बेस. हे खूप महत्वाचं. याच्यामध्ये राजूचं कॅपिटल जे आहे ते बेस घ्यायचं. मग राजूने किती कॅपिटल आणलेलं आहे ते बघावं लागेल आपल्याला. आणि ऍडजस्टमेंट थ्रू आउट कॅश, म्हणजे कमी पडत असेल तर कॅशमध्ये आणा, जास्त होत असेल तर कॅशमध्ये रिटर्न करा. तर याची वर्किंग नोट करावी लागणार आहे. वर्किंग नोटला नाव द्यायची, तर आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेलं आहे. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल नंबर 2 ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. त्याला अंडरलाईन करायचे आपण. आणि याच्यामध्ये फर्स्ट नवीन पार्टनर आहे राजूज कॅपिटल इन अ न्यू फर्म. हे वाक्य लिहून घ्यायचं, इन न्यू फर्म इज रुपीज. आता बघा राजूने किती कॅपिटल आणले नवीन फर्म मध्ये ते पाहायचे. या ठिकाणी राजू पेज काय म्हटलं, बरोबर. राजूने इथं आणलेले बघा 30,000 रुपये आणले. किती आणले, 30,000. मग मी या ठिकाणी लिहिणार ₹30,000. आणि राजूचा किती हिस्सा आहे नवीन फर्म मध्ये, एक हिस्सा आहे. बघा इथं किती आहे नवीन फर्म मध्ये, एक हिस्सा. किती हिस्सांपैकी, 4 हिस्सांपैकी. म्हणून हे 30,000 जे आहेत, 30,000 फॉर 1/4 शेअर. देअरफॉर पहिला पार्टनर आहे आपला आदिल कॅपिटल इन अ न्यू फर्म इज इक्वल टू. लक्ष घ्या, 30,000 हे त्याने आणलेले किती हिस्सासाठी, एक हिस्सासाठी. त्याचा हिस्सा किती आहे, एक हिस्सा. तर या ठिकाणी आदिलचे हिस्से किती नवीन फर्म मध्ये, बघा इथं आदिलचे हिस्से किती, 2 हिस्से आहेत. म्हणून आपण याला गुणुले काय करणार, 2 करणार. लक्षात आलं काय केलं मी, 30,000 भागिले 1 गुणुले 2 जर केलं तर आपल्याला ते भेटणार आहे ₹60,000. 60,000. आदिलचं कॅपिटल किती असणार आहे, 60,000 असणार आहे. त्याच्यानंतर समीरचं कॅपिटल कॅल्क्युलेट. देअरफॉर समीर कॅपिटल इन अ न्यू फर्म इज इक्वल टू. बघा तेच कॅल्क्युलेशन, समीरचा हिस्सा आहे, आदिलचा हिस्सा आहे 30,000. किती हिस्स्यासाठी आणले त्यांनी, एक हिस्स्यासाठी. 30,000 भागिले 1 गुणुले 1च येणार आहे, तर ते असणार आहे 30,000च. आणि आपल्याला डायरेक्ट जो नवीन पार्टनर आहे राजू, त्याचं कॅपिटलच दिलेलं आहे. राजूचं कॅपिटल आहे, राजूचं 30,000. 60,000, 30,000, 30,000 हे तिघांचं कॅपिटल आहे नवीन फर्म मधलं. आपण कॅल्क्युलेट केलं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आपण कॅपिटल लिहिणार नवीन फर्मचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण आदिलचं लिहिणार 60,000. नंतर लिहिणार आहे समीरचं लिहिणार 30,000. आणि नंतर लिहिणार आहोत आपण राजूचं लिहिणार 30,000. अशा पद्धतीने टोटल कॅपिटल आपण आउटरला घेणार आहोत 1,20,000. आता लक्षात घ्या, हे कॅपिटल कुठनं घेतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतो, आठवतंय का बघा. आणि या ठिकाणी आपण लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथं आपण लिहायचो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि इथं बघा एकाचं 60,000 लिहायचं, इथलं कॅपिटल तिकडे लिहायचो आपण 30,000 आणि 30,000 अशा पद्धतीने. आता काय केलं आपण, हे कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट केलं, ते या ठिकाणी लिहून घेतलं, आपले त्या वर्किंग नोट केलेली आहे. आता आपण काय करायचं, आपला क्लोज करायला सुरुवात करायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट. क्रेडिटची टोटल जास्त आहे 30,750 रुपये. तीच आपण डेबिटला लिहिणार 30,750 रुपये. त्यात हे 3 आणि 7 10,000 11,400 रुपये जर वजा झाले तर
आपला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट राहणार आहे 29,350, सॉरी 19,350. 1 2 आणि तिसऱ्या ओळीला ओल्ड पार्टनर्सला वाटायचं आपण, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि याला अंडरलाईन करणार आपण. याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव लिहिणार आपण आदिल, दुसरा समीर, आणि दोनच आहेत त्यामुळे दोघांचीच नाव लिहायची, आणि त्यांच्या रेशोमध्ये एकाला येतील 12,900 रुपये, दोनच एक रेशोमध्ये, आणि एकाला येतील 6,450 रुपये. हा इकडे डेबिटला दिसतोय, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला हा डिस्ट्रीब्यूट करायचा. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट 12,900 रुपये आणि 6,450 रुपये इथं डॅश. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. जर बघा आता आपण राजूचं जर क्लोज केलं तर याची क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल सेम आहे, 30,000 आणि हे क्लोज होणार आहे 30,000 30,000. त्याच्यानंतर याची समीरची क्रेडिटची टोटल जास्ती ती 60,000 64,050 रुपये, तेच लिहिणार इकडं 64,050 रुपये. आणि त्यातनं हे सगळे अमाऊंट 4 4 8 आणि हे 30 म्हणजे 42,000 जर वजा झाले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. एक गोष्ट या ठिकाणी आपली राहिलेली आहे ती म्हणजे काय, हाफ अमाऊंट जी आहे ती विड्रॉ करायची राहिली. ही जी ऍडजस्टमेंट आहे ती आपली इथं विसरलेली, ती आपल्याला करावी लागेल. गुडविलची विड्रॉ केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री होणार आहे. मग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आपण लिहिणार टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि बघा गुडविलची अमाऊंट किती होती सर, गुडविल होतं 15, त्यातली हाफ अमाऊंट विड्रॉ केली म्हणजे 7,500 विड्रॉ केले. सॅक्रिफाय रेशो मध्ये एकाला 5,000 येतील आणि एकाला 2,500 येतील. इकडे डेबिटला आहेत, कॅशच्या क्रेडिटला लिहून टाकायचे बाय आदिल कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 5,000, आणि बाय समीर कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 2,500. आणि आता आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करूया. थोडंसं मगाशी काय झालं होतं आपलं की हे आल्यामुळं, तर आता बघा हे 64,050 मध्ये 2,500 4 4 4 4 आणि हे 30 अशा सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर भेटणार आहे त्याची 19,550. आणि इकडे बघा 90 8 10 आणि 12 900 टोटल जर केली तर 1,20,900 आहे. तीच इकडे लिहिणार 1,20,900 आणि त्यातल्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे आपली 36,000. याला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक. हे ऍडजस्ट कसे होणार आहेत कॅश मध्ये, म्हणजे एवढे पैसे त्यांना आपल्याला रिटर्न करावे लागणार आहेत, कारण की जुन्या फर्म मध्ये त्यांचं एवढं कॅपिटल जास्त आहे. नवीन फर्म मध्ये त्यांचं किती पाहिजे होतं 60,000 पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा किती जास्त आहे 36,000 जास्त आहे. याचं नवीन फर्म मध्ये 30,000 पाहिजे होते, त्याच्यापेक्षा 19,550 जास्त. हे रिटर्न करायचं. मग कॅशच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय, पुन्हा एकदा बाय आदिल कॅपिटल, अमाऊंट लिहिणार 36,000 आणि बाय समीर कॅपिटल, आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी 19,550 रुपये. आणि आता काय करायचं आपण हे कॅश अकाउंट क्लोज करायचं. कॅशच्या डेबिटची टोटल जास्त असणार आहे 75,600 रुपये, तेच क्रेडिटला लिहिणार 75,600. आणि ह्या डेबिटच्या क्रेडिटच्या अमाऊंट सगळ्या वजा केल्या तर 16,650 रुपये बॅलन्सिंग फिगर. याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 16,650. हे गुडविल अकाउंट क्लोज करायचं. बघा गुडविल अकाउंट जे आहे तुमचं ते क्लोज होणार आहे 10 12 22 आणि 5 27,000 आणि गुडविल क्लोज आहे. डेबिट 27, क्रेडिट सुद्धा 27,000. आणि हे जे आपण बॅलन्सिंग फिगर काढली होती कॅशची 16,650, हे आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 16,650 रुपये लिहून घ्यायचे. आणि आता काय करायचं आपलं हे क्लोज करायला सुरुवात करायची. बॅलन्स शीटची लॅबिलिटीची टोटल बघायची किती येते, तर ती 4,42,250, 4 लाख नाही 2,42,250. ती जिकडे लिहिणार 2,42,250 रुपये. अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट झालेली आहे टॅली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याच्यात नक्की सुधारणा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.